हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? आजच्या ब्लॉगमध्ये मी माझा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरातील शांत सकाळ, स्वयंपाक, मुलीचा योगा आणि रात्रीचं साधं पण मनाला समाधान देणारं जेवण आणि त्याचबरोबर आज माझा पूर्ण जो दिवसचा रुटीन आहे ना, तो मी तुम्हाला तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला मग सुरू करूया आजचा दिवस. सकाळची देवपूजा. दिवसाची सुरुवात आहे ना, देवपूजेने नेहमी होत असते. मी नेहमी देवपूजेपासूनच दिवसाला सुरुवात करत असते. मन शांत राहावं, घरात सुख शांती नांदावी आणि दिवस जो आहे ना, तो अगदी छान जावा यासाठी थोडासा वेळ आहे ना देवाला देणं गरजेचं आहे. आणि तो थोडा वेळ असतो ना, तो देवांसाठी असतो सकाळी. या क्षणी सगळा ताण जो असतो ना, तो विसरून मन खूप हलकं होतं. देवपूजा झाल्यावर आहे ना, मग थोडा ब्रेक असतो आमचा आणि त्या थोड्या ब्रेकमध्ये मस्त असा गरमागरम चहा, त्याचसोबत आहे ना टोस्ट, हे असं काहीतरी रुटीन चालू असतो. त्याचबरोबर आहे ना, नाश्त्याला काहीतरी स्वतःसाठी मुलीसाठी हे करणं चालूच असतं. पण आज आहे ना, अगदी असा मस्त गरमागरम चहा पिण्याचा बेत झाला आणि मस्त असा टोस्ट खाण्याचा बेत झाला. त्यामुळे हे काही नाही, पण हा असा छोटासा आणि सिम्पलचा माझा जो नाश्ता म्हणा किंवा एक दिवसाची जी एक गोष्ट असते ना, म्हणजे काही नाही, पण असं एक छोट्या गोष्टीमध्येच आहे ना दिवसाची एनर्जी मिळत असते असं समजू शकता. घरातल्यांसाठी ना जेवण बनवताना कधी वेळ कसा जातो हे कळतच नाही. स्वयंपाक करताना मनात एक वेगळाच विचार असतो, एक वेगळंच समाधान असतं. कारण आपल्या हातचं अन्न हे ना, हे सगळ्यांनी प्रेमाने खावं किंवा आपल्या हातचं अन्न जे आहे ना, ते सगळे प्रेमाने खातात. यासाठी ना हा विचार करून करून स्वयंपाक करणं म्हणजे वेगळाच आनंद आणि मनाला खरंच खूप छान वाटतं. स्वयंपाकामध्ये ना आज आलूचे पराठेच होते. म्हणजेच झालं असं की आज आहे ना नेमकं योगायोगाने व्हिडिओ शूट केला आलू पराठ्यांचा. मी म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करायला पराठे बनवलेच आहे, तर घरच्यांना पण तेच देऊन द्यावे जेवणामध्ये. सो त्यासाठीच मस्त असं हा बेत होता. आणि व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे आपलं जे होममेड रेसिपीज नावाचं चॅनल आहे ते पुण्याने चालू केलेलं आहे. नेहमी असं होतं की मी जेव्हाही ते चॅनल पुण्याने चालू करायचा प्रयत्न करते किंवा मी असं सांगते की ते चालू झालेलं आहे किंवा मी त्यामध्ये व्हिडिओ पोस्ट करते, तर नेमकं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ना परत ते चॅनलवरती व्हिडिओ जाणं बंद होऊन जातं आणि ते परत स्टॉप होऊन जातं पूर्णपणे. आणि असं हे तुम्ही म्हणू शकता नजर इज रिअल असं काही आहे. पण असो, मला तसं काही वाटत नाही. तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायचं माझं हे कामच झालेलं आहे आता. सो हे एवढे मस्त टम्म फुललेले पराठे आणि यांचा ब्लॉग, याचा शॉर्ट व्हिडिओज आहे रेसिपी होममेड रेसिपीज बाय दीपालीमध्ये शेअर केलेला आहे. जर कोणी त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान रेसिपीज मी तिथे अपलोड करत असते, जेणेकरून तुम्हाला रोज काहीतरी नवीन बनवण्यासाठी मदत मिळेल. आणि ही माझा छोटासा प्रयत्न असतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, त्याचप्रमाणे माझी पद्धत वेगळी होती बनवण्याची. असे एकाच पद्धतीने माणूस म्हणजे भरपूर पद्धत असतात एकच गोष्टीला बनवण्यामागे, आणि तसं काहीसं होतं. चला, स्वयंपाकानंतर आहे ना माझ्या मुलीचा योगा चालू होता. लहान वयातच योगाची सवय लागली तर शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहतं. तिला योगा करताना पाहिलं ना तर मला खूप आनंद होतो, कारण ती एवढी छान आणि एवढ्या मस्त पद्धतीने योगा करायला शिकली ना. एवढ्या कमी वयामध्ये तिला भरपूर गोष्टी छान जमायला लागल्या आहे. असं मुलांना आहे ना टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये फालतूचे व्हिडिओज पाहण्यापेक्षा हे असं काहीतरी मुद्द्याचं पाहिलं ना, त्यातच आईवडिलांना खरंच खूप आनंद होत असतो. आणि तो आनंद मला देखील होत असतो, कारण माझी मुलगी नवीन नवीन काहीतरी शिकत असते आणि तिच्या वयाच्या हिशोबाने ना ती खूप जास्त असा योगा पण करून घेत असते. आता तिला आहे ना साधारण अर्धा तास असाच योगा करत बघणं आणि हे माझं आता डेलीचं झालेलं आहे. सो तिने आता सुरुवात केलेली होती सायंकाळी योगा करायची आणि भरपूर असे स्टेप तिने फॉलो केले. कमीत कमी 30 मिनिट्स तिने सतत योगा केला आणि सेम जसं टी व्हीमध्ये दाखवत होते तुडकं मुडकं का असे ना मुलं करत असतात आणि यातच आहे ना आपल्याला खूप आनंद होत असतो. चला असो, संध्याकाळची तयारी चालू होती. दिवसभर आहे ना पूर्ण कामात निघून जातो वेळ आणि संध्याकाळी थोडीशी आवरावर, घर नीट करणं आणि मग रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी, हेच आपलं डेली चालू असतं. त्यापैकी मी पण एक गृहिणी आहे, जशी तुमच्यासारखीच. मला पण कामांचा खूप कंटाळा यायचा लग्न अगोदर, पण जसं आपल्यावरती जबाबदाऱ्या पडताना माणूस आपोआपच शिकत जातं. आणि ते म्हणताना अंगावर आल्याशिवाय माणूस पाऊल टाकत नाही पुढे, तशा काहीशा गोष्टी घडत असतात. आता तुम्ही हिला योगा करताना पाहिलं असेल तर किती मस्त दिसते नाही. आता कसं का असे ना, पण ती प्रयत्न करते, यात मला खरंच खूप आनंद होतो आहे. आता सलग नवीन वर्षाची सुरुवात अशी काही आम्ही मायलेकींनी केली आहे. माझं तर झालं होतं थोडं जंप वगैरे करून, थोडेसे मी पण केलेले होते स्टेप.
तर जो वॉर्म अप असतो ना तो केल्यानंतर मी थोडी रिलॅक्स बसली होती, पण गार्गीचा आत्ता मात्र टाईम चालू झाला होता आणि तिनेही सुरुवात केली होती. चला असो, आज रात्रीही ना साधं पण खूप आवडीचं जेवण बनवलेलं होतं. पिठलं आणि पोळी असं साधं जेवणाचा बेत होता. घरचं जेवण खाल्लं ना तर मन आणि पोट दोन्ही फार तृप्त होतात बरं का. आणि असा हा आमचा आजचा दिवस होता. दिवस असा हळूहळू संपून गेला, कळलंच नाही. छोट्या छोट्या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या. आय होप तुम्हाला आवडलं असेल. चला मग व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर.